नमस्कार मित्रांनो, सध्या आपण आपल्या प्रॉपर्टी व्हिजिटसाठी व्हिजिटिंग चार्जेस सुरू केलेले आहेत. आता बऱ्याच जणांचा मी त्याच्यावरनं रिप्लाय बघतो किंवा कमेंट्स बघतो, तर बऱ्याचशा लोकांना आवडत नाही किंवा प्रॉपर्टी दाखवण्यासाठी आपण पैसे का द्यायचे. आता तुम्ही जर तसा विचार केला तर पुणे प्लस मार्फत ज्या काही प्रॉपर्ट्या आपण आपल्या चॅनलवरती आणत असतो, हे ऑल ओव्हर महाराष्ट्र असेल, अगदी हिल स्टेशन महाबळेश्वर, पाचगणी, पुण्यात मुळशी भागातील, मग ॲग्रिकल्चर प्लॉटपासून अगदी एन ए प्लॉट, चांगले चांगले फार्म हाऊस, बंगले, अशा अनेक प्रकारच्या प्रॉपर्ट्या आपण आपल्या चॅनलवरती आणत असतो. आणि सगळ्या क्रीम प्रॉपर्टी असतात, आपल्या सगळ्या लॅविश, लक्झरी, सुंदर, क्लिअर टायटल प्रॉपर्टी असतात. आता विचार करा, आजच्या युगामध्ये तुम्ही साधा इलेक्ट्रिशियन जरी घरी बोलवला अर्बन क्रॅपरनं, ₹500 व्हिजिटिंग चार्जेस घेतो. आज जगामध्ये कुठलीही सर्व्हिस फ्री मिळत नाही. तुमचा रिचार्ज संपला ना, की तुमचा मोबाईल त्यावेळेस बंद होतो. अशा जगात कुठल्या सर्व्हिसेस सांगा, ज्या तुम्हाला फ्री मिळतात? पण एकमेव एजंटच एक असा प्राणी आहे, की जो बिचारा तुमच्यासाठी महिनोन-महिने तुम्हाला प्रॉपर्ट्या दाखवत असतो. मग ते फ्लॅट असतील, प्लॉट असतील. आता माझे कोकणातले काही बंधू आहेत, जे ह्या व्यवसायामध्ये आहेत. कोकणात तुम्हाला एक प्रॉपर्टी दाखवायची म्हटली किंवा 4 प्रॉपर्टी दाखवायच्या म्हटलं तर 4 तास, 5 तास जातात. तर असे बरेच लोकं एजंट्स म्हणून जे काम करतात ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. तर मला कायम वाटत होतं, की आपण ही सर्व्हिस फ्री का द्यायची? बरं ठीक आहे, जशी गरज आम्हाला आहे, तर तुम्हाला पण देखील चांगली प्रॉपर्टी घ्यायची असते. तर त्यासाठी जर काय कोटीच्या प्रॉपर्टी, आता प्रत्येक प्रॉपर्टीचे रेट बघा, हे ऑलमोस्ट कोटीमध्ये गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही फ्लॅट घ्या, एखादा प्लॉट घ्या. पुण्यात तर अगदी 30 आणि 40 लाख रुपये गुंठा प्लॉट झालेले आहेत. तर प्रत्येक गोष्टीची किंमत ही करोडोमध्ये झालेली आहे. त्याकरता आम्ही जेव्हा कुठलीही सर्व्हिस देत असतो, गाडी काढून पेट्रोल, वेळ, या सर्व गोष्टी, बरं तो एजंट असतो, तो फोर व्हीलर प्रत्येकाकडे असते असं नाही. तो बिचारा आपला टू व्हीलरमधनं फिरत असतो. त्याला पण खर्च असतो, त्याचाही वेळ वाया जात असतो. त्याकरता आम्ही व्हिजिटिंग चार्जेस सुरू केलेले आहेत. पण बऱ्याचशा लोकांचा असा मानस झालेला आहे, की पैसे का? म्हणजे इतक्या वर्षापर्यंत एजंट म्हणजे हा फक्त फ्री सर्व्हिस देणारा एक माणूस. म्हणजे त्याला पैशाची अजिबात गरज नाहीये. तो फक्त फुकट पळतो. ही मानसिकता आपल्या इथे झालेली आहे. बरं, पुण्यामध्ये पण तुम्ही कुठला जेव्हा व्यवहार करतात, तर मालकांकडनं कमिशन घ्यायची नाही, ही प्रथा पहिल्यापासून पडलेली आहे. तुम्ही बाकीच्या ठिकाणी गेल्यानंतर, इव्हन मुंबईत जरी गेला, तरी कमिशन हे दोन्ही साईडनी असतं. पण लोकांची ही पण मानसिकता नाही. सर्व्हिस देखील फ्री पाहिजे, पैसेही द्यायचे नाही. पण ही प्रथा आम्ही खंडित केलेली आहे. बरं, हा व्हिडिओ जो करतोय ना मी, तर माझ्या सगळ्या तमाम एजंट मित्र जे आहेत, त्या सगळ्या मित्रांसाठी हा व्हिडिओ आहे, की बाबांनो, आता फ्री सर्व्हिस द्यायचं बंद करा. जशी गरज आपल्याला आहे, तशीच प्रॉपर्टी बाय करण्याला देखील ही गरज आहे. त्याला देखील प्रॉपर्टी विकत घ्यायची असते. फ्री सर्व्हिस द्यायचं बंद करा. मिनिमम तुम्ही ठरवा, बरे ₹1000 घ्या, ₹2000 घ्या, ₹500 घ्या. पण व्हिजिटिंग चार्जेस सुरू करा. मित्रांनो, महागाई पहिल्यासारखी राहिलेली नाही. आता तुम्ही बघताय महागाई काय वाढलेली आहे ती. शेवटी प्रत्येकाचं घर आहे, प्रत्येकाचा व्यवसाय आहे. तुम्हाला ती प्रॉपर्टी 1.5 कोटी, 2 कोटीची घ्यायची असते. मग 2,000-2,500 खर्च करायला तुमची तयारी पाहिजे. बरं, असं नाही ना, तुम्ही एकदा रजिस्टर केलं, ₹2,500 भरले, की तुम्ही बघा ना, 5-6 प्रॉपर्ट्या बघा. काय-काय लोकांचं काय झालं, नुसता छंद झालेला आहे. प्रॉपर्टी बघणं हा देखील छंद आहे. आता कोकणात बरेचसे लोकं आमच्याकडे येतात. चला बा, फिरायला आलोय, 4 प्रॉपर्ट्या बघू. किंवा काही-काही लोकं असे आहेत, की फार्म हाऊस बघायचे, प्लॉट्स बघायचे. शनिवार, रविवार आलाय, चला कुठेतरी जायचंय, चला प्रॉपर्ट्या बघू. आता ही जी मानसिकता आहे ना, पण ह्याच्यासाठी आम्हाला तर आमचा वेळ खर्च करायला लागतो. आम्हाला आमचं पेट्रोल खर्च करायला लागतं. त्याच्यामुळे ही मानसिकता हळू कमी होईल. जो जेन्युइन बायर आहे, तोच बाहेर पडेल आणि तो तुम्हाला नक्की पैसे देईल. म्हणून सर्व माझे एजंट जे काही मित्र असतील, त्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, की व्हिजिटिंग चार्जेस चालू करा. मित्रांनो, जगात कुठलीही सर्व्हिस फ्री मिळत नाही. आपणच एकमेव प्राणी असे आहोत, जो ही सर्व्हिस फ्री देतोय. हे बंद करा आता. सर्व्हिस चार्जेस घ्यायला सुरू करा. व्हिजिटिंग चार्जेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. जे काही तुम्हाला वाटत असेल, 500 घ्या, 2000 घ्या, 3000 घ्या. पण व्हिजिटिंग चार्जेस हे मात्र चालू करा. आणि सर्व बायर्स जे काय आमचे ग्राहक आहेत, सगळ्यांना नम्र विनंती, की बाबांनो, आमची परिस्थिती देखील समजून घ्या. आज तुम्ही जगामध्ये बघताय सगळीकडे फुकट काही मिळत नाहीये. तुम्ही देखील व्हिजिटिंग चार्जेस द्यायला सुरू करा. एवढीच फक्त नम्र विनंती पुणे प्लस मार्फत. धन्यवाद. थँक यू. बाय बाय.